हॅलो मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन मध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 2025 मध्ये 5 इयर लॉ सीईटी द्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 इयर लॉ सीईटी साठी अभ्यास करत असताना लागणारी जी महत्त्वाची पुस्तके आहेत त्याची एक स्टँडर्ड लिस्ट पाहणार आहोत। त्याच्यानंतर या परीक्षेची तयारी करत असताना कुठली स्ट्रॅटेजी आपण यूज करायची आहे ते पण आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील, तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या शंका ते प्रश्न मला या व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करून सांगा। मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 27 नोव्हेंबरला महासीईटी सेलने नोटिफिकेशन रिलीज केलं होतं। त्या नोटिफिकेशन मध्ये 2025 मध्ये होणाऱ्या सीईटीच्या टेंटेटिव्ह डेट दिलेल्या आहेत। तर त्यामध्ये 5 इयर लॉ सीईटीची जी डेट आहे ती 4 एप्रिल ही आहे। 4 एप्रिल या दिवशी 5 इयर लॉ सीईटी घेण्याचं महासीईटी सेलने डिक्लेअर केलेलं आहे। आपण या परीक्षेचा सिलेबस आणि पॅटर्न पाहून घेऊयात। या परीक्षेमध्ये लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग हा 40 मार्कचा सिलेबस आहे। त्याच्यानंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हा 30 मार्कचा सिलेबस असून लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंगला 40 मार्क्स, इंग्लिश 30 मार्क आणि बेसिक मॅथमॅटिक्स हे 10 मार्क्स या परीक्षेमध्ये विचारलं जातं। ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने द्यायची आहे। या परीक्षेचं जे मीडियम आहे ते मराठी किंवा इंग्लिश मीडियम तुम्ही सिलेक्ट करू शकता। टोटल मार्क्स या परीक्षेमध्ये 150, टोटल क्वेश्चन्स जे आहेत ते 150 एमसीक्यू स्वरूपाचे क्वेश्चन्स या परीक्षेमध्ये विचारले जातात। हे 150 एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 120 मिनिटे एवढा कालावधी म्हणजेच 2 तास मिळतात। आणि मित्रांनो, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये। निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसल्यामुळे तुमची जर काही उत्तरे चुकली तर तुमचे मार्क्स या परीक्षेमध्ये कमी होणार नाहीत। तर मित्रांनो, याच्यामधला जो पहिला सिलेबस तो म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग जो 40 मार्क्सचा आहे आपण पाहिलं। तर हा जो सब्जेक्ट आहे तो या परीक्षेमध्ये घेण्याचा उद्दिष्ट म्हणजे कायद्याविषयी तुमचं ज्ञान किती आहे, तुम्हाला कायद्यामध्ये किती इंटरेस्ट आहे हे पाहण्यासाठी या सीईटी मध्ये हा लॉचा सिलेबस इन्क्लूड केलेला आहे। याच्यामध्ये तुमचं लीगल ॲप्टिट्यूड आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी जी आहे ती टेस्ट करण्याचा प्रयत्न या सिलेबस मधून केला जातो। मित्रांनो, या सिलेबस मध्ये असणारे टॉपिक जे आहेत ते म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर टॉर्ट्स, कॉन्ट्रॅक्ट्स, क्रिमिनल लॉ, लीगल टर्म्स अँड मॅक्सिम्स, लीगल जनरल नॉलेज, प्रॅक्टिसिंग प्रिन्सिपल्स अँड फॅक्ट्स बेस्ड क्वेश्चन्स या टॉपिक्स मधून क्वेश्चन्स या परीक्षेमध्ये विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग साठी जर आपण पुस्तकं पाहिली, द अल्टिमेट गाईड टू द LLB एंट्रन्स एक्झामिनेशन या पुस्तकाचे ऑथर M.A. राशीद आणि निसा फसिल हे आहेत। हे पुस्तक तुम्ही लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगचा अभ्यास करत असताना रेफर करू शकता। त्यानंतर MHCET लॉ फॉर LLB 3 इयर अँड 5 इयर LLB हे ॲडव्होकेट रेवती मोहिते आणि गजानन शेवाळकर यांचं पुस्तक या सब्जेक्टसाठी अवेलेबल आहे। त्याच्यानंतर कंप्लीट गाईड टू द लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग हे तुम्ही अभिषेक कृष्णगुप्ता यांच्या पुस्तकामधून करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग जो आहे तो बऱ्यापैकी वॉस्ट सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये कायद्याविषयी प्रश्न तुम्हाला विचारले जातात। तुमचा कायद्यामधला इंटरेस्ट, त्याच्यानंतर तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जे असेल ते याच्यामध्ये टेस्ट केलं जातं। तर याचा अभ्यास करत असताना याच्यावरती तुम्हाला फक्त एमसीक्यू प्रकारचे प्रश्न येतात। हा सब्जेक्ट क्रॅक करण्यासाठी तुम्हाला एमसीक्यूची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे। कारण आपल्याला माहिती आहे एमसीक्यू आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी एका एमसीक्यूला 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ या परीक्षेमध्ये अवेलेबल असतो। आणि जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही या एमसीक्यूची कराल तेवढी तुम्हाला ही परीक्षा देणं सोपं होईल आणि तेवढेच जास्त मार्क तुम्हाला या परीक्षेमध्ये मिळणं याच्यामध्ये सोपं होईल। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, एमसीक्यूची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याकडे एमसीक्यूची बँक असणं आवश्यक आहे। खूप सारे एमसीक्यू आपण डेली प्रॅक्टिस करणं ही महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे एमसीक्यूची प्रॅक्टिस हीच एक की या सब्जेक्टसाठी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मला तर वाटतं तुम्ही या सब्जेक्टची सुरुवात करताना इंडियन कॉन्स्टिट्यूशन पासून सुरुवात करावी, जेणेकरून तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधल्या ज्या असणाऱ्या टर्म्स आहेत त्या माहिती होतील। त्यांच्याविषयी एकदा माहिती झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढचे जे टॉपिक आहे त्याचा स्टडी करावा, जेणेकरून तुम्हाला पुढचे टॉपिक हे इझी होतील। त्यासाठी तुमचं जे बेसिक असणार आहे ते बेसिक तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधून मिळणार आहे। त्या टर्म्स तुम्ही पुढे लीगल जे काही असेल, क्रिमिनल लॉज असेल, लीगल टर्म्स अँड मॅक्सिम्स असेल, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे बेसिक नॉलेज इंडियन कॉन्स्टिट्यूशन वाचून केलंय ते बेसिक नॉलेज तुम्ही पुढे अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन मध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू प्रोव्हाइड करतो, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांची जी प्रॅक्टिस आहे ती एमसीक्यूची चांगल्या पद्धतीने होते आणि आमचे विद्यार्थी परीक्षेमध्ये खूप इझिली हे एमसीक्यू सॉल्व्ह करू शकतात। त्यानंतर पुढचा जर सब्जेक्ट पाहिला आपण तर पुढचा सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स, जो की 30 मार्क्सचा सब्जेक्ट आहे। या सब्जेक्टमध्ये तुम्हाला
हिस्ट्री, जॉग्राफी, जनरल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि इम्पॉर्टंट डेज या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। तर या सब्जेक्टमध्ये चालू घडामोडींचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे। सोबतच तुम्हाला इतर जे इव्हेंट नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती होतात त्यांचंही ज्ञान असणं आवश्यक आहे। तर त्यासाठी तुम्हाला गेल्या एका वर्षामधले जेवढे करंट अफेअर्स झाले आहेत तर मार्च 2025 पर्यंत जेवढ्या चालू घडामोडी होतील, जेवढे करंट अफेअर्स होतील ते तुम्हाला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्या बेसिसवरतीच तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत। सोबतच तुम्हाला हिस्ट्रीमध्ये एन्शियंट हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, मिडिव्हल हिस्ट्री या गोष्टींचा पण स्टडी करावा लागणार आहे। जॉग्राफीमध्ये इंडियन जॉग्राफी आणि ग्लोबल जॉग्राफी याच्यामध्ये विचारले जातात। जनरल सायन्समध्ये तुम्हाला विज्ञानाविषयी प्रश्न विचारले जातात। इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला भारताची इकॉनॉमी जी आहे त्याच्याविषयी प्रश्न विचारले जातात। इम्पॉर्टंट डेज आपल्याला माहिती आहे, त्याची लिस्ट तुम्ही इंटरनेटवरनं काढू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही हा सगळा डेटा तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात प्रोव्हाइड करतो। सोबत त्याच्यावरचे इम्पॉर्टंट MCQ पण आम्ही या कोर्ससाठी प्रोव्हाइड करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही डेली लाईव्ह क्लासेस घेतो। त्या डेली लाईव्ह क्लासेसमध्ये त्याच्यानंतर क्लासेसमध्येच तुमची MCQची पण प्रॅक्टिस करून घेतली जाते। ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लास अटेंड करणं पॉसिबल नसतं त्या विद्यार्थ्यांना हे लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण अवेलेबल असतात, म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे क्लासेस पाहू शकता आणि तुमचं प्रिपरेशन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, या सब्जेक्टसाठी महत्त्वाची पुस्तकं आहेत हिस्ट्री, जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स बुक्स की जी NCERTच्या वेबसाईटवरती तुम्हाला अवेलेबल आहेत। NCERTच्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला PDFच्या स्वरूपामध्ये हे बुक्स तुम्ही डाउनलोड करू शकता। चॅप्टर वाईज पण डाउनलोड करण्याची सोय NCERTने अवेलेबल त्यांच्या वेबसाईटवरती करून दिलेली आहे। त्याच्यानंतर तुम्हाला करंट अफेअर्ससाठी डेली न्यूजपेपर्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे, जसं की द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, द टेलिग्राफ असेल। हे पेपर्स तुम्ही डेली जर वाचले तर तुमचं करंट अफेअर जे आहे त्याचं प्रिपरेशन याच्यातून होईल। त्याच्यानंतर तुम्ही टीव्हीवरती इंटरनॅशनल आणि नॅशनल न्यूज पण पाहू शकता। सोबतच तुम्ही मंथली करंट अफेअरचं मॅगझिन सुद्धा वाचू शकता, जसं की अरिहंत पब्लिकेशनने मंथली मॅगझिन काढलेलं आहे। ते तुम्ही वाचून त्या मंथमध्ये झालेले जेवढे करंट अफेअर्स असतील त्याचं प्रिपरेशन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, सोबतच तुम्ही ल्युसेंट बुक हाऊसचं जनरल नॉलेजचं बुकही यूज करू शकतात। ते पण चांगलं बुक या सब्जेक्टमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे। त्यानंतर पुढचा जो सिलेबस आहे तो आहे लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग, जो की 40 मार्क्सचा सिलेबस या एक्झाम मध्ये विचारला जातो। तर हा जो लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग जो टॉपिक आहे याच्यामध्ये तुमचे लॉजिकल स्किल्स टेस्ट केले जातात। याच्यामध्ये असणारे जे टॉपिक आहेत ते आहेत ब्लड रिलेशन, अनालॉजी, कोडिंग, डिकोडिंग, ऑड वर्ड्स, सिलोजिझम। तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक्स मधून येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ट्रिक्स माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला एक्स्ट्रा याच्यामध्ये दुसरा खूप जास्त थेरॉटिकल स्टडी करण्याची गरज नाही। या सब्जेक्टसाठी फक्त ट्रिक्स महत्त्वाच्या असतात। जसं मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला फॉर्म्युला माहिती असेल तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, तसंच लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगमध्ये जर आपल्याला त्या टॉपिकच्या ट्रिक्स माहिती असतील तर आपण कुठलाही MCQ त्या टॉपिकशी रिलेटेड सॉल्व्ह करू शकतो। तर आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये आमच्या बॅचमध्ये ह्या ट्रिक्स विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो, जेणेकरून आमचे विद्यार्थी या ट्रिक्स वापरून कुठल्याही एक्झामचा कुठलाही प्रश्न हसत हसत सॉल्व्ह करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्स सोबत मॅक्सिमम MCQ सुद्धा या सब्जेक्टमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करणं महत्त्वाचं आहे, कारण जेवढे MCQ तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढ्या ट्रिक्स तुमच्या परफेक्ट होत जातील आणि तुम्ही इझिली तुमच्या मेन एक्झाममध्ये कुठलाही प्रश्न येऊ द्या इझिली सॉल्व्ह करू शकाल। तर यासाठी आपण जर बुक्स पाहिले तर लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगसाठी वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन बाय मीनाक्षी उपाध्याय आणि अरुण शर्मा यांचं एक चांगलं पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे। त्याच्यानंतर अ न्यू अप्रोच टू रिझनिंग वर्बल अँड नॉन वर्बल अँड अनालिटिकल हे BS सिजवली आणि इंदू सिजवली यांचं पुस्तक पण तुम्ही घेऊ शकता। नंतर RS अग्रवाल यांचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सब्जेक्टसाठी तुम्ही रेफर करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये जाऊन चेक करा। जर तुम्हाला हे बुक्स मराठी मीडियममध्ये हवे असतील तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बघा कुठल्या बुकची मराठी एडिशन मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तुमच्या कम्फर्टनुसार तुमची एडिशन विकत घेऊ शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे इंग्लिश। या इंग्लिशमध्ये तुम्हाला व्होकॅब्युलरी, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस, प्रोफिशियन्सी, इंग्लिश यूसेज एरर आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन विथ मिनिमम 2 पॅसेज फॉलोड बाय 5 to 10 क्वेश्चन दॅट टेस्ट रीडिंग अँड रिझनिंग ॲबिलिटीज हा सिलेबस तुम्हाला इंग्लिशसाठी विचारला जातो, जो की 30 मार्क्सचा आहे। तर मित्रांनो, 30 मार्क्सचा सिलेबस आहे, याच्यामधून 30 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात। याच्यामध्ये व्होकॅब्युलरी पण आहे, ग्रामर पण आहे आणि पॅसेज पण आहे। तर या सब्जेक्टवर जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर वर्ड पॉवर मेड इझी बाय रेनन मार्टिन, इंग्लिश व्होकॅब्युलरी इन यूज बाय फेलिसिटी ओडेल, हायस्कूल इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन बाय रेनन मार्टिन, ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश बाय RS अग्रवाल ही पुस्तकं तुम्ही इंग्लिशसाठी रेफर करू शकता। ही खूप चांगल्या क्वालिटीची पुस्तकं आहेत आणि याच्यामधून तुमचा इंग्लिशचा चांगला अभ्यास होणं पॉसिबल आहे। याच्यानंतर जो पुढचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स, तो 10 मार्क्सला असणार आहे। असं समजू नका की हा 10 मार्क्सचा सिलेबस आहे म्हणून हा आपण सोडून द्यायचा।
कारण की बरेचसे विद्यार्थी मॅथमॅटिक्सला घाबरतात. तर मॅथमॅटिक्सला घाबरण्याची गरज नाही. खूप कमी वेटेज इथं मॅथमॅटिक्समध्ये जरी असलं तरी हा मॅथमॅटिक्स तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा फायदा करून देणारा सब्जेक्ट आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला फक्त मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करणं, त्यांचे फॉर्म्युले लक्षात ठेवणं हेच काम करायचं आहे. एकदा तुम्ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवला, एका प्रकारचा MCQ सॉल्व्ह केला, तर पुढचे MCQ त्याच फॉर्म्युल्यावरती ओरिएंटेड असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट मॅथमॅटिक्समध्ये करण्याची गरज नाहीये. आणि याच्यामध्ये असणारा जो सिलेबस आहे तो आहे प्रॉफिट अँड लॉस, स्पीड अँड डिस्टन्स, टाइम अँड वर्क, अल्जेब्रा अँड वेन डायग्राम. खूप इझी आणि बेसिक टाईपचा सिलेबस या मॅथमॅटिक्समध्ये विचारला जातो. याच्यासाठी तुम्ही 10वी पर्यंतचे जे NCERTचे टेक्स्टबुक आहे ते तुम्ही वाचू शकता. जे मी तुम्हाला पहिले सांगितलं, NCERTचे सगळे काही टेक्स्टबुक चॅप्टर वाईज तुम्हाला NCERTच्याच वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर आहे टॅक्समॅन मॅथमॅटिक्स फॉर क्लॅट, हे शैलेश कुमार यांचं एक बुक आहे. ते पण तुम्ही या एक्झामसाठी रेफर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचे डेली लाईव्ह क्लासेस घेतो. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित आम्ही व्हिडिओ लेक्चर सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स पण दिल्या जातात. नंतर तुमच्या एक्झामची प्रॅक्टिस काय झाली आहे, तुमच्या एक्झामची तुमची किती प्रॅक्टिस झाली आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी मॉक टेस्ट पण आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या अर्थी ही एक्झाम पूर्ण MCQ बेसिसवरती आहे, त्यासाठीच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना 2000 पेक्षा अधिक MCQची बँक प्रोव्हाइड करतो, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांची खूप चांगली प्रॅक्टिस या MCQच्या माध्यमातून होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तुम्ही हा कोर्स सुद्धा परचेस करू शकता. या कोर्सला परचेस करण्याच्या ज्या स्टेप्स आहेत मी तुम्हाला पिन कमेंटमध्ये देत आहे. सोबतच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रिव्हियस व्हिडिओजची लिंक पण देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठली स्ट्रॅटेजी या एक्झामसाठी वापरली पाहिजे. तर ती स्ट्रॅटेजी म्हणजे सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट. कारण मला माहित आहे बरेचसे विद्यार्थी सध्या 12वीचा अभ्यास करत असतील. त्या विद्यार्थ्यांना त्यांचा 12वीचा अभ्यास सांभाळून सोबत या एक्झामची पण प्रॅक्टिस करायची आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या वेळेचं योग्य मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं आहे. एक दिवसाचा फिक्स टाइम तुम्ही या परीक्षेसाठी, या परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी देणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मी जसं की तुम्हाला बऱ्याच वेळेस म्हटलं की MCQची प्रॅक्टिस ही या एक्झामची की आहे. म्हणजे जेवढे तुम्ही मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह कराल तेवढी ही एक्झाम तुम्हाला सोपी वाटणार आहे. सोबतच तुम्ही मागच्या एक्झाम्समध्ये आलेले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सुद्धा पाहायला पाहिजेत. कारण त्याच्यावरूनच तुम्हाला कळणार आहे की या परीक्षेमध्ये ऍक्च्युअल किती टफ क्वेश्चन्स विचारले जातात किंवा किती इझी क्वेश्चन्स या एक्झाममध्ये विचारले जातात हे तुम्हाला त्या MCQ वरून कळणार आहे. त्यानंतर तुम्ही जे स्टडी मटेरियल वापरणार आहेत, एनिवे मी तुम्हाला जे स्टडी मटेरियल सांगितलं आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचं स्टडी मटेरियल आहे आणि खूप रेप्युटेड बुक्स तुम्हाला मी रिकमेंड केलेले आहेत. त्या बुक्समधून तुम्ही स्टडी करा. तुम्ही जर कोर्स जॉईन करत असाल तर चांगल्या प्रतीचा कोर्स कुठेतरी जॉईन करा, जेणेकरून अल्टिमेटली तुमचा फायदा व्हायला पाहिजे. कारण तुम्ही पैसे खर्च करणार आहात आणि त्या पैसे खर्च करण्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला तेवढं आउटपुट पण मिळायला हवं. याच्यानंतर आहे मॉक टेस्ट. तर मॉक टेस्ट ह्या आपली ही एक्झामची किती तयारी झाली आहे हे टेस्ट करण्यासाठी असतात. एक फिक्स टाइममध्ये, जो एक्झामला टाइम दिलेला असतो तेवढ्या टाइममध्ये तुम्हाला ती मॉक टेस्ट सॉल्व्ह करायची असते. आणि जर तुम्ही ती मॉक टेस्ट दिलेल्या टाइममध्ये सॉल्व्ह केली, त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट कळतो. त्या रिझल्टवरनं तुम्ही डिसाईड करता की मला कुठल्या सब्जेक्टला किती टाइम लागतोय आणि कुठल्या सब्जेक्टला मी जास्त वेळ द्यायला पाहिजे आणि कुठल्या सब्जेक्टचं माझं प्रिपरेशन झालं आहे हे तुम्ही मॉक टेस्टवरनं डिसाईड करू शकता. आणि तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ती त्या रिझल्टनुसार मॉडिफाय करू शकता. त्याच्यामुळे मॉक टेस्टचा खूप जास्त फायदा तुम्हाला या परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं महाराष्ट्र 5 इयर लॉ CET विषयी. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट बुक्स पाहिले, सिलेबस पाहिला, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी पाहिली. आणि याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी त्या सगळ्या प्रश्नांचे आन्सर देईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. एक्झामचे रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. आणि 9 डिसेंबरपासून आमची जी CETची बॅच सुरू होते आहे ती जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया अशाच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामची तयारी करत राहा. थँक्यू.